नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 ऑगस्ट या दिवशी होणाऱ्या सांगली DCC बँक भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 प्रत्यक्ष कोणत्या तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेला होता? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, 26 जानेवारी 1962. तर पहा, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था हा जो कायदा होता 1960चा, तर तो प्रत्यक्षामध्ये 26 जानेवारी 1962 या तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेला होता. प्रश्न क्रमांक दुसरा, साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पहा, साबरमती हा जो प्रकल्प आहे तर तो प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 4 गुजरात का आहे, गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता? तर पहा ऑप्शन क्रमांक 2, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. कोणाचा? बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता. प्रश्न क्रमांक चौथा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा कृष्णा नदीवरील प्रसिद्ध ऐतिहासिक पूल कोणता आहे? तर पहा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा कृष्णा नदीवरील प्रसिद्ध ऐतिहासिक जे पूल आहे तर त्या पुलाचं नाव पहा ऑप्शन क्रमांक 1, आयर्विन पूल. कोणता आहे? आयर्विन हा पूल आहे. प्रश्न क्रमांक 5, जेव्हा एखादा ग्राहक बँकेत स्वतःचे पैसे जमा करतो म्हणजेच डिपॉझिट करतो, तेव्हा बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये कायद्याने कोणते खाते निर्माण होते? तर पहा, एखादा जो ग्राहक असतो तर तो बँकेमध्ये स्वतःचे पैसे जमा करतो, तेव्हा बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये कायद्याने ऑप्शन क्रमांक 2, कर्जदार आणि सावकार. कोणते नाते असते? कर्जदार आणि सावकार याचे नाते निर्माण होते. प्रश्न क्रमांक 6, भारतातील पहिला सहकारी पतसंस्था कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला होता? तर पहा, भारतातील जो पहिला पतसंस्था हा जो कायदा होता तर तो ऑप्शन क्रमांक 1, 1904. कोणत्या वर्षी? 1904 या वर्षी संमत करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 7, बँकिंगच्या संदर्भात KYC म्हणजेच नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणता दस्तऐवज वैध मानला जात नाही? तर बँकिंगच्या संदर्भामध्ये KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 4, शैक्षणिक पदवी प्रमाणपत्र. काय आहे? शैक्षणिक पदवी प्रमाणपत्र हे दस्तऐवज त्या ठिकाणी मानला जात नाही किंवा बँकमध्ये शैक्षणिक पदवी प्रमाणपत्र हे स्वीकारले जात नाही. कशासाठी? तर ते KYC करण्यासाठी शैक्षणिक पदवी प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी स्वीकारले जात नाही. तर त्या ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळख हे तिन्ही त्या ठिकाणी लागतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, सांगली शहर आणि संस्थानाची स्थापना कोणी केलेली होती? तर सांगली शहर आणि संस्थानाची जी स्थापना होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2, चिंतामणराव पटवर्धन. कोणी? चिंतामणराव पटवर्धन यांनी केलेली होती. प्रश्न क्रमांक 9, रिव्हर्स रेपो रेट म्हणजेच काय? तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 3, रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेकडून ज्या दराने अल्पमुदतीचा निधी घेते तर तो दर म्हणजेच रिव्हर्स रेपो रेट होय. प्रश्न क्रमांक 10, सहकारी पतपुरवठा व्यवस्थेत शिखर बँक ॲपेक्स बँक म्हणून कोणती बँक काम करते? तर सहकारी पतपुरवठा व्यवस्थेमध्ये शिखर बँक म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3, राज्य सहकारी बँक. कोणती? राज्य सहकारी ही बँक काम करते किंवा पाहते.
पुढचा प्रश्न, भारताचा ऐरावत सुपर कॅम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे? तर भारताचा जो ऐरावत सुपर कॅम्प्युटर आहे तर तो जगामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 75व्या स्थानी. कितव्या आहे? 75व्या स्थानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सांगली जिल्ह्याला महाराष्ट्राची डॅश पंढरी म्हणून विशेष ओळख प्राप्त झालेली आहे? तर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्राची पहा ऑप्शन क्रमांक 4 हळदीची काय? महाराष्ट्राची हळदीची पंढरी म्हणून विशेष ओळख प्राप्त झालेली आहे. पुढील प्रश्न आहे पहा, जर एखाद्या धनादेशावर आजच्या ऐवजी भविष्यातील एखादी तारीख टाकली असेल तर त्याला काय म्हणतात? तर पहा, एखाद्या धनादेशावर आजच्या ऐवजी भविष्यातील एखादी तारीख टाकली असेल तर त्याला ऑप्शन क्रमांक 2 पोस्ट डेटेड चेक काय म्हटले जाते? पोस्ट डेटेड चेक असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, कोणत्याही सहकारी संस्थेचा मूळ उद्देश किंवा हेतू काय असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सभासदाचे आर्थिक हित जोपासणे आणि सेवा देणे. काय? की कोणत्याही सहकारी संस्थेचा मूळ उद्देश किंवा हेतू असा असायला पाहिजे की सभासदाचे आर्थिक हित जोपासणे आणि सेवा देणे. पुढील प्रश्न, गीता रहस्य हा सुप्रसिद्ध ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे? तर गीता रहस्य हा जो सुप्रसिद्ध ग्रंथ आहे तर तो लोकमान्य टिळकांनी पहा ऑप्शन क्रमांक 1 मंडाले काय? मंडाले तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात कोणता ऐतिहासिक किल्ला स्थित आहे? तर सांगली जिल्ह्यातील शिराळा या तालुक्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 प्रचितगड काय? प्रचितगड हा ऐतिहासिक किल्ला स्थित आहे. पुढील प्रश्न, BSBDA म्हणजेच बेसिक सेविंग बँक डिपॉझिट अकाउंट या खात्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य काय आहे? तर पहा, BSBDA या खात्याचे सर्वात मोठे जे वैशिष्ट्य आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 या खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची अट नसते. काय? या खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची अट नसते. पुढील प्रश्न, शेती विकासासाठी शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवण्याचे काम प्रामुख्याने कोण करते? तर शेती विकासासाठी शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवण्याचे जे काम आहे तर ते प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 2 राज्य सहकारी कृषी आणि ग्राम विकास बँक हे काम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या धरणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 4 कोयना काय? कोयना या धरणाला ओळखले जाते. पुढील प्रश्न, कृष्णा आणि वारणा या दोन नद्याचा संगम सांगली जिल्ह्यात कुठे होतो? तर कृष्णा आणि वारणा या दोन नद्याचा जो संगम होतो तर तो सांगली जिल्ह्यातील पहा ऑप्शन क्रमांक 2 हरिपूर. कुठे? सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी होतो. पुढील प्रश्न, बँकिंग प्रणालीत IFSC कोडचा मुख्य उपयोग काय आहे? तर IFSC या कोडचा मुख्य उपयोग हे पहा ऑप्शन क्रमांक 3 NEFT किंवा RTGS द्वारे दुसऱ्या बँकेमध्ये इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करण्यासाठी IFSC कोडचा हा उपयोग आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर पहा, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची जी स्थापना झालेली होती तर ती ऑप्शन क्रमांक 1 1959 काय? 1959 या वर्षी झालेली होती. पुढील प्रश्न, वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिलेले आहे? तर वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 बंकिमचंद्र चटर्जी. कोणी? बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी काय लिहिलेले आहे तर ते जनगण मन. नेक्स्ट क्वेश्चन, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य सांगली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याच्या सीमेवर वसलेले आहे?
तर सागरेश्वर हे जे वन्यजीव अभयारण्य आहे तर ते सांगली जिल्ह्यातील पहा ऑप्शन क्रमांक 1 वाळवा आणि कडेगाव. काय वाळवा आणि कडेगाव या तालुक्याच्या सीमेवर वसलेले आहे. पुढील प्रश्न, बँक ग्राहकाच्या ठेवीवर DICGCद्वारे कमाल किती रकमेपर्यंत विमा संरक्षण इन्शुरन्स कव्हर दिले जाते? तर पहा, बँक ग्राहकाच्या ठेवीवर DICGCद्वारा कमाल ऑप्शन क्रमांक 3 5 लाख रुपयापर्यंत, किती 5 लाख रुपये या रकमेपर्यंत विमा संरक्षण दिले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची असते? तर महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची जी जबाबदारी असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण. कोणाचे असते? महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचे असते. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात रक्तातील तांबड्या पेशीची RBCs निर्मिती कुठे होते? तर पहा, आपल्या मानवी शरीरामध्ये रक्तातील ज्या तांबड्या पेशा असतात तर त्यांची जी निर्मिती होते तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 अस्थिमज्जा या ठिकाणी. कुठे? अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो या ठिकाणी होते. पुढील प्रश्न आहे, सांगली जिल्ह्यातील येरळा ही नदी कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे? तर सांगली जिल्ह्यातील जी येरळा ही जी नदी आहे तर ती प्रमुख पहा ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा. काय कृष्णा या नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न पहा, भारताच्या आयात आणि निर्यात, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट व्यापाराला वित्त पुरवठा करण्यासाठी कोणती सर्वोच्च बँक स्थापन करण्यात आलेली आहे? तर पहा, भारताच्या आयात किंवा निर्यात व्यापाराला वित्त पुरवठा करण्यासाठी ऑप्शन क्रमांक 3 एक्झिम बँक. कोणती? एक्झिम ही बँक सर्वोच्च बँक स्थापन करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सहकारी संस्थेत नाममात्र सभासद नॉमिनल मेंबर म्हणून दाखल झालेल्या व्यक्तीला कोणता अधिकार नसतो? तर कोणता अधिकार नसतो? तर तो ऑप्शन क्रमांक 3 पहा निवडणुकीत मतदान करण्याचा. काय निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये ऑप्शन क्रमांक 1 तिसरा क्रमांक लागतो. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग हा पहा ऑप्शन क्रमांक 3 NH44. कोणता आहे? NH44 हा राष्ट्रीय महामार्ग आहे. पुढील प्रश्न पहा, भारतीय रुपयाचे म्हणजेच रु हे नवीन चिन्ह कोणी डिझाईन केलेले होते? तर पहा, आपल्या भारतीय रुपयाचे रु हे जे असे हे जे चिन्ह आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा D उदय कुमार. कोणी? D उदय कुमार यांनी हे डिझाईन केलेले होते. पुढील प्रश्न आहे, सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची लेखी नोटीस सभासदांना किमान किती दिवस आधी देणे कायद्याने बंधनकारक आहे? तर सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची लेखी जी नोटीस असते तर ती सभासदांना ऑप्शन क्रमांक 2 14 काय किमान 14 दिवस आधी देणे कायद्याने बंधनकारक आहे. पुढील प्रश्न, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह रेड प्लॅनेट म्हणून ओळखले जाते? तर सूर्यमालेतील पहा ऑप्शन क्रमांक 3 मंगळ. काय मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दत्त संप्रदायाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र औदुंबर हे कोणत्या तालुक्यात आहे? तर दत्त संप्रदायाचे जे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे कोणतं? औदुंबर हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 पलूस. काय पलूस या तालुक्यामध्ये आहे किंवा येते. पुढील प्रश्न, बँकेचा बँक दर म्हणजेच बँक रेट म्हणजेच काय? तर बँकेचा बँक दर म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 1 ज्या दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेना
दीर्घ मुदतीचे कर्ज देते. काय आहे? बँक दर म्हणजेच ज्या दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेना दीर्घ मुदतीचे कर्ज देते. पुढील प्रश्न, भारतातील अमूल हा यशस्वी प्रयोग कोणत्या प्रकारच्या सहकारी संस्थेचे उत्तम उदाहरण आहे? तर भारतातील अमूल हा जो यशस्वी प्रयोग आहे तर तो प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 2 दुग्ध उत्पादक व पणन सहकारी संस्था. काय आहे? दुग्ध उत्पादक व पणन सहकारी संस्था ही जी सहकारी संस्थेचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून कोणाचा सन्मान केला जातो? तर भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 सावित्रीबाई फुले. काय? सावित्रीबाई फुले यांचा सन्मान हा केला जातो. पुढील प्रश्न, क्रांती अग्रणी म्हणून सांगली जिल्ह्यातील कोणत्या थोर स्वातंत्र्य सैनिकाला ओळखले जाते? तर क्रांती अग्रणी म्हणून पहा सांगली जिल्ह्यातील ऑप्शन क्रमांक 3 जी.डी. बापू लाड. कोणाला? जी.डी. बापू लाड या थोर स्वातंत्र्य सैनिकाला ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामपातळीवर कार्य करणारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कोणाला कर्ज पुरवठा करते? तर ग्रामपातळीवर कार्य करणारी विविध कार्यकारी सेवा सहकारी ही जी संस्था आहे तर ती ऑप्शन क्रमांक 3 स्थानिक शेतकरी सभासदांना. कोणाला? स्थानिक शेतकरी सभासदांना कर्ज पुरवठा करते. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटी अध्यक्ष कोण होते? तर भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सांगली जिल्हा प्रशासकीयदृष्ट्या कोणत्या विभागात रिन्यू डिव्हिजन येतो? तर सांगली जिल्हा प्रशासकीयदृष्ट्या पहा ऑप्शन क्रमांक 1 पुणे. काय? पुणे या विभागामध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर्स सुरुवातीला कलकत्ता येथे होते तर ते कायमस्वरूपी मुंबईला कोणत्या वर्षी हलवण्यात आलेले आहे? तर पहा रिझर्व्ह बँकेचे जे मुख्यालय होते तर ते सुरुवातीला पहा कलकत्ता या ठिकाणी होते, नंतर ते कायमस्वरूपी मुंबईला पहा ऑप्शन क्रमांक 2 1937. काय? मुंबईला 1937 या वर्षी हलवण्यात आलेले होते. पुढील प्रश्न, ग्राहक सहकारी संस्था कशासाठी स्थापन केल्या जातात? तर ग्राहक सहकारी या ज्या संस्था असतात तर ते पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 2 सभासदांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करून मध्यस्थांचे उच्चाटन करण्यासाठी स्थापन केल्या जातात. पुढील प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारे वॉटर सोल्युबल आहे? तर कोणते आहे तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा जीवनसत्व क म्हणजेच व्हिटॅमिन सी हे जे आहे तर ते जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळणारे आहे. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्यातील कोणते ठिकाणे द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तासगाव हे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे जे की द्राक्ष आणि बेदाण या उत्पादनासाठी. पुढील प्रश्न, अर्थव्यवस्थेतील महागाई मोजण्यासाठी भारतात प्रामुख्याने कोणत्या निर्देशनाचा वापर केला जातो? तर कोणत्या केला जातो तर तो ऑप्शन क्रमांक 3 पहा ग्राहक किंमत निर्देशांक. काय? ग्राहक किंमत निर्देशांक याचा वापर केला जातो. पुढील प्रश्न पहा, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी ही पहा ऑप्शन क्रमांक 3 नाईल. कोणती? नाईल ही नदी आहे.